महायुतीकडनं आपल्याकडे आज महाराष्ट्राचे मंत्री हसन मुश्रीफ जे आले होते या पूर्ण झंझावती दौऱ्यात महाविकास आघाडीला एक जबी प्रचार करत आपण महायुतीचं सरकार आणणार आहोत। यासाठी धाराशिव जिल्ह्यातनं आपल्याला काय रिस्पॉन्स आहे सर? अगदी उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा प्रचंड उत्साह दिसतोय। त्यांचा खूप मोठा प्रतिसाद आहे आणि महायुतीचे उमेदवार अतिशय प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत हे स्पष्ट आहे आणि त्याच्या मागचं कारण देखील तेवढंच स्पष्ट आहे। डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी इथे केलेलं काम आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये होणारा विकास याची जी शाश्वती आहे त्याच्यामुळे इथल्या जनतेने स्पष्टपणे ठरवलंय की महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं। आणि आज जो तुम्ही उत्साह बघितला कार्यक्रमामध्ये किंवा मोदी साहेबांच्या सभेच्या वेळेस जो प्रचंड जनसागर आपण बघितला त्यातनं जनतेच्या मनात काय ते स्पष्ट होतंय। सर, काल असं तानाजी सावंत साहेब पण आपल्या मतदारसंघात येऊन गेले। त्यांनी असं सांगितलं की तेरणा साखर कारखान्यात 1 कोटींचा भंगार विकलं गेलं, यात किती तथ्य आहे सर? मी त्या विषयामध्ये आता बोलणार नाही, परंतु तेरणा कारखान्याच्या बाबतीमध्ये अतिशय भयानक परिस्थिती कोणी केली हे जनतेला माहिती आहे, त्याबद्दल जास्त बोलणं काही योग्य मला वाटत नाही। त्याच अनुषंगाने समोरच्या उमेदवारांनी आपल्यावर असा आरोप पण केलेला आहे साहेब आणि निवडणूक आयोगाने त्याला पूर्णतः खंडित पण केलेला आहे की प्रचार करत असताना आपण जे पैसे वाटत आहात आणि ते जनतेने घ्यावे आणि मतदान मात्र मशाल्या चिन्हाला करावं, यात आपल्याला काय सांगावं वाटतं? त्याने कसे विरोधक आहेत ते घाबरून गेलेत, त्यांना पराभव स्पष्ट दिसतोय, त्यामुळे खोट्या नाट्या गोष्टी करत बसणार। परंतु जनतेला माहिती आहे, जनतेला पूर्ण विश्वास आमच्यावरती आहे। आम्ही काय काम करू शकतो, काय काम केले हे जनतेला माहिती आहे आणि समोरचा काय लायकीचं आहे ते त्यांनी गेल्या 5 वर्षात दाखवलंय, त्यामुळे फार अधिक बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही।